संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचं गोल रिंगण सोलापूरच्या पुरंदावडीतील सदाशिवनगरमध्ये पार पडलंय। याच गोल रिंगणाची डोळ्यांचं पारणं फेडणारी हे दृश्य समोर आली। यावेळी विठुरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान विठुरायाच्या नामघोषात वारकरी तल्लीन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। तुकोबांच्या पालखीचं पहिलं निरास्नान पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजे सराटी इथे पार पडलं। अत्यंत उत्साहात आणि जल्लोषामध्ये हा सोहळा पार पडल्याचं पाहायला मिळालं। यंदा आषाढी यात्रेमध्ये रोबोटिक हत्ती वारकऱ्यांसाठी आकर्षण ठरणार आहे। खऱ्याखुऱ्या हत्तीप्रमाणे विशाल रोबोटिक हत्ती वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय। भाजप खासदार अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा हत्ती पंढरपूर इथल्या इस्कॉन मंदिराला भेट दिलाय। या अत्याधुनिक रोबोटिक हत्तीचा लूक अगदी खऱ्या हत्तीप्रमाणे आणि रोबोटिक हत्ती चालतो, सोंड आणि कान हलवतो, सोंडीतून पाण्याचा अभिषेक होतो। त्यामुळे दर्शनासह येणाऱ्या भाविकांसह लहान मुलांमध्ये या रोबोटिक हत्तीबाबत मोठं आकर्षण आहे। भक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम असणारा हा रोबोटिक हत्ती इस्कॉन पालखी सोहळ्याची शान ठरणार आहे। आषाढ शुद्ध नवमीला इस्कॉन मंदिराच्या शोभायात्रेत या रोबोटिक हत्तीचा समावेश केला जाणार आहे। जो तुम्ही हत्ती पाहत आहे दिसताना हा खरेखुर हत्ती दिसतो, परंतु हा मेकॅनिकल रोबोटिक हत्ती आहे। आपल्या सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री हेमा मालिनी आणि आमचे मुंबई खारघरचे अध्यक्ष सूरदास प्रभू यांनी आपल्याला इस्कॉन पंढरपूरला पाठवून दिलेला आहे। विशेष करून ही हत्ती आम्ही मागवण्याचा उद्देश असा आहे, पंढरपूर एक मोठा तीर्थस्थान असल्यामुळे या ठिकाणी लाखो वारकरी भाविक भक्त या ठिकाणी येत असतात। आषाढी, चैत्र, मागे कार्तिक, नाहीतर इस्कॉन कडून जन्माष्टमी असेल, रामनवमी असेल, असं मोठमोठे फंक्शनही होतात। त्यावेळी भगवंतांना हत्तीच्या वरती विराजमान करून आम्ही प्रोसेशन करण्यासाठी हे हत्ती आपण या ठिकाणी मागवलेलं आहे। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाच्या प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय